नमस्कार. हा व्हिडिओ जो आहे तो ॲब्सोल्यूट अनफिल्टर्ड आहे. हा विचार माझ्या डोक्यामध्ये आला, की आपण बोलतो रोज किंवा आपण व्हिडिओ सीरीज वेगवेगळ्या बनवतो. पण त्यामध्ये काहीतरी एक फिल्टर्ड असतं. काहीतरी आपण असं फॉर्मल बोलत असतो. पण अनफॉर्मल बोलता आलं तर हा विचार माझ्या मनामध्ये आला आणि म्हटलं आपण करून तर बघूया. तुम्हाला नक्की आवडणार आहे आणि आवडेलच. कारण की बघा, की आपलं बोलणं जे आहे ते फक्त फॉर्मल नसावं, ते इन्फॉर्मल देखील असावं आणि आपण तसं सहज बोलतो आपल्या मित्रांबरोबर किंवा घरामध्ये असं बोलणं जर असेल तर अधिक प्रमाणामध्ये ते सर्वांना आवडणारं असेल असं मला वाटतं आहे. तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की तुम्ही सांगा. आज मला तुमच्याशी एका अशा विषयावर बोलायचं आहे आणि ते म्हणजे की काही गोष्टी उशिरा आल्या तरच त्याची किंमत कळत असते. उदाहरणार्थ उशिराने आलेलं शहाणपण आणि उशिराने आलेला पाऊस. झालं असं की मी आत्ता निघत होतो बाहेर जाण्यासाठी आणि तितक्यात पाऊस आला. पाऊस आल्यानंतर मी जेव्हा बघितलं आजूबाजूला तेव्हा लोकांच्या मनामध्ये खूप आनंद दिसत होता चेहऱ्यावरती आणि काहींच्या हातात छत्री असून देखील त्यांनी छत्री बंद केलेली होती आणि ते पावसाचा आनंद घेत होते मनसोक्त. याचं एक कारण आहे की आज 21 तारीख आहे आणि आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये म्हणावा तसा किंवा पाऊस पडलाच नाही आहे महाराष्ट्रामध्ये. तर मग तो आनंद जो आहे, तर हा आनंद मला असं वाटतं की यासाठी निर्माण झाला, की उशिरा आलेला आहे म्हणून. गेल्या वर्षी आपल्या सर्वांना माहिती आहे की पाऊस लवकर आला आणि तो उशिरा काळापर्यंत टिकला. लोकं कंटाळली होती पावसाला, की "अरे काय देवानी नळ बंद करायचं विसरला का?" किंवा असे मीम्स यायला लागले होते. पण पाऊस म्हणाला की "ठीक आहे, ह्या वर्षी जरा मी परीक्षा बघतो." आणि त्यांनी परीक्षा बघितली असं मला वाटतं आणि तो म्हणाला की "मी उशिरा येऊन बघतो काय होतं तर." आणि तो उशिरा आला. उशिरा आल्यानंतर जो आनंद सगळ्यांच्या मनामध्ये आहे, तो पाहून त्याला देखील बरं वाटलं असेल. आपल्याला तर बरं वाटलंच, पण त्याला एक वाटलं असेल, जाणवलं असेल, की तो मनातल्या मनात बोलला असेल पाऊस, की "बरं झालं, मी उशिरा आलो. आता तरी यांना माझी किंमत कळणार आहे." आणि अजूनही वेळ आहे. आपल्याला खरंच किंमत कळायला पाहिजे, की काही गोष्टी जेव्हा रेग्युलर असतात किंवा न मागता मिळतात, विशेषतः आपण आपल्या मुलांना जेव्हा काही गोष्टी न मागता देतो, भरपूर देतो, बिनधास्त देतो, तेव्हा त्यांना त्याची किंमत नसते. पण ती जर गोष्ट उशिरा मिळाली किंवा खूप स्ट्रगल करून मिळाली, तर खूप चांगली किंमत निर्माण होते असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. आणि त्याचबरोबर पाऊस आत्ता आलेला आहे, येणार आहे आणि तो सरासरीपेक्षा कमी आहे, हे जरी म्हटलं जातं, तरी देखील आपल्याला पुढच्या वर्षीसाठी आणि फक्त पुढच्या वर्षीसाठी नव्हे, पुढच्या अनंत वर्षांसाठी आपल्याला सोय करून ठेवायची आहे. कारण की असे काही देश आहेत, की त्या देशांनी मोठी-मोठी धरणं बांधलेली आहेत. पाण्याचा भरपूर साठा ते करू शकत आहेत. आपल्याकडे ती गोष्ट कमी आहे. आपण फक्त पावसावर वाट पाहतो आणि मग पाऊस जरा 10-12 दिवस लेट झाला, की आपल्याला खूप चिंता वाटते आणि असं वाटतं, की आता धरणाचं पाणी आणि खरंच कमी झालेलं आहे. मला एवढंच फक्त सांगायचं आहे. मला बाकी त्यातल्या जे काही इंटरनल गोष्टी आहेत त्याबद्दल माहिती पण नाही आहे आणि त्यात मला काही पडायचं पण नाही आहे. पण मला एवढंच सांगायचं आहे ह्या अनफिल्टर्ड म्हणून, की आपण आपल्या जीवनामध्ये अनेक वेळेला काही लोकांसाठी सहज उपलब्ध असतो, होतो, तेव्हा त्याची किंमत राहत नाही. पण आपण जरासा उशीर केला, तर त्याची किंमत वाढत जाते. याचा अर्थ असा नाही, की आपण प्रत्येक ठिकाणी उशिरा जावं, ते देखील चुकीचं आहे. कारण की अनेक लोकांना आपण बघतो, की प्रत्येक गोष्ट उशिरा करतात किंवा अनेक ठिकाणी उशिरा पोहोचतात, ते देखील चुकीचं आहे. पण आपण काही गोष्टी जाणीवपूर्वक समतोल राखून जर समजा उशिरा केल्या, तर त्यामुळे आपली किंमत कळते, राहते आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे समोरच्या माणसाला त्याची किंमत अधिक प्रमाणामध्ये समजते. आज असे अनेक कलाकार आहेत किंवा खेळाडू आहेत किंवा अशी मोठी-मोठी लोकं आहेत, की जे जेन्युइनली काम करतायत कारण की त्यांना ती गोष्ट उशिरा मिळालेली आहे. आत्ता आपण फुटबॉलमध्ये देखील पाहिलं, की वयाच्या 40व्या वर्षी तो कॉप वर्डे नावाचा जो देश आहे, त्याचा जो गोलकीपर आहे, तो 40व्या वर्षी तुफान बनून खेळला आहे. का खेळला माहिती आहे? त्याने वाट पाहिलेली आहे 40 वर्ष त्याच्या वयाच्या होईस्तोपर्यंत, की मला एक दिवस चांगला परफॉर्मन्स द्यायचा आहे आणि त्यामुळे तो देऊ शकतो आहे. आपल्याला जर एखादी गोष्ट उशिरा मिळाली, आपल्या पुढच्या पिढ्यांना जर गोष्ट उशिरा मिळाली, तर त्याची किंमत राहावी म्हणूनच ती आपल्याला उशिरा मिळत असते. नाहीतर आपण सगळ्या गोष्टी हातातल्या गमावून बसत असतो. असं आपल्याला नेहमी जाणीव व्हावी म्हणून आपल्या जीवनामध्ये काही गोष्टी उशिरा घडत असतात. काहींना उशिरा ब्रेक मिळतो, काहींना उशिरा कोणतीही गोष्ट प्राप्त होते, संधी उशिरा मिळते. पण उशिरा मिळाल्यानंतर त्याची किंमत ठेवणं हे आपल्या हातामध्ये असतं. असो, पाऊस चांगला येणार आहे आणि पावसाला सुरुवात थोडीफार का होईना झालेली आहे. अ, आशादायक चित्र आपल्याला दिसतं आहे. तर ह्या उशिरा आलेल्या पावसाचं आपण स्वागत मुक्त हस्ताने, आनंदाने करूया, प्रार्थनेने करूया. त्याचबरोबर आपण कृतज्ञतेने करूया आणि सांगूया, की यावर्षी चांगला पाऊस बरंच
पुढच्या वर्षी आम्ही काळजी घेऊ आणि तुला योग्य असं जे काही वातावरण आहे ते कसं निर्माण करता येईल, कसं आम्हाला अ, उष्णता कमी करता येईल याचा आम्ही विचार नक्की करूया आणि पावसाला खरंच मनापासून आपण धन्यवाद देऊया. उशिरा का होईना पण आलेला आहे. आता सगळ्यांवर कृपेचा वर्षाव कर, असं आपण म्हणूया. थांबतो. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा. ही अनफिल्टर्ड जी सीरीज आहे तुम्हाला कशी वाटते आहे, हे नक्की कमेंट करून सांगा. मी वाट पाहतो आहे आणि आपण अशा प्रकारचे व्हिडिओ नक्की बनवूया आणि तुम्हाला आवडणार आहेत का हे नक्की सांगा. ऑल द बेस्ट.